नमस्कार आई बाबांनो, कसे आहात? माझं नाव आहे स्वानंदी. मी सुद्धा तुमच्यासारखीच एक पालक आहे. माझं मूल जेव्हा लहान होतं, 3 ते 6 वर्षाचं होतं, तेव्हा मला खूप प्रश्न पडायचे, की याची वाढ नीट होतीये का? याच्या वाढीसाठी याने चांगलं शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून मी काय करू शकते? पण हे प्रश्न कुणाला विचारायचे हे काही मला कळायचं नाही. पण आता बघा, तुमच्या अंगणवाडीत हसत-खेळत शिक्षण कार्यक्रम सुरू झालाय. आणि त्याचाच एक भाग म्हणून माता पालक सभा आयोजित केली जाते. आता याचं नाव जरी माता पालक सभा असलं, तरी ती खरं तर पालक सभा आहे. कारण मुलाच्या वाढीमध्ये आई आणि वडील या दोघांचाही समान सहभाग आहे. त्यामुळे तुमच्या अंगणवाडीतल्या या पालक सभांना तुम्ही दोघंही जण जरूर उपस्थित राहायचा प्रयत्न करा. आता काय बरं होतं या सभांमध्ये? या सभांमध्ये आई-बाबा घरच्या घरी घरातली साधनं वापरून मुलांसोबत कोणत्या प्रकारचे खेळ खेळू शकतात, छोटी गाणी, गोष्टी, उपक्रम करू शकतात, याबद्दल सांगितलं जातं. आणि ते तुम्हाला सोयीचं जावं म्हणून WhatsAppच्या माध्यमातनं काही ॲक्टिव्हिटी व्हिडिओज देखील पाठवले जातात. तुमच्यापैकी काही जणांनी हे ॲक्टिव्हिटी आणि खेळ यांचे व्हिडिओ मिळवण्यासाठी WhatsAppवर रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं असेल. केलंय ना तुम्ही? जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर आजच्या आज रजिस्ट्रेशन करून घ्या. ते कसं करायचंय, ते आता थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे. आता महत्वाचं असं आहे, की हे व्हिडिओ का बघायचे? तर बघा, आई-वडील म्हणून आपल्याला काय वाटतं? आपल्या मुलांनी छान शिकावं, आत्मविश्वासाने बोलावं, प्रश्न विचारावे आणि नवीन गोष्टी करून बघाव्यात. पण मुलांचं शिकणं म्हणजे काय? केवळ पुस्तक, वही, अक्षरं, आकडे एवढंच आहे का? शिकण्याची प्रक्रिया जी आहे ना, ती कायम चालू असते आणि मुलं त्यांच्या आसपासच्या अनेक गोष्टीतनं शिकत असतात. कशा-कशातनं शिकतात? खेळताना शिकतात, गोष्टी ऐकताना शिकतात, आई-बाबांशी बोलताना शिकतात, आजूबाजूच्या गोष्टी पाहताना आणि करून पाहताना शिकतात. म्हणूनच हसत-खेळत शिक्षण या कार्यक्रमामध्ये मुलांना खेळातून, गप्पातून आणि छोट्या-छोट्या उपक्रमातनं शिकण्याच्या संधी आपण देत असतो. यामागे आई-बाबा म्हणून तुमची भूमिका खूप महत्वाची आहे बरं का. आता तुमच्या अंगणवाडीमध्ये यासाठीच पालक सभा घेतली जाते. ही जी सभा घेतली जाते, ही फक्त बैठक नाहीये. ही एक संधी आहे. कशाची संधी? तर ज्या वयाचे तुमची मुलं-मुली आहेत, त्या वयाच्या पालकांना, त्यांच्या वयाच्या मुलांच्या पालकांना भेटायची संधी आहे आणि एकमेकांबरोबर चर्चा करायची पण संधी आहे. तुम्ही तुमच्या मुलाबरोबर चांगला वेळ कसा घालवू शकाल आणि जो वेळ तुम्ही घालवाल त्याच्यातनं तुमचं मूल नवीन-नवीन गोष्टी कशा शिकेल, यासाठी तुम्हाला वेगवेगळे उपक्रमांचे व्हिडिओज दिले जातात. आता तुमच्यापैकी काही पालक आधीपासूनच हे व्हिडिओ बघत आहेत. त्यांना त्याचा उपयोग होतोय का? हे समजून घ्यायचंय ना तुम्हाला? चला तर मग. आता मी तुम्हाला अशाच काही पालकांचे अनुभव सांगणार आहे. आपण बघूयात. या व्हिडिओमध्ये हे पालक काय म्हणतायत हे आपण समजून घेऊयात. म्हणजे व्हिडिओ वगैरे येतात. त्या व्हिडिओतून आम्ही छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी आम्ही मुलांच्या घेतो. त्यातून त्यांना खूप आनंद होतो, करतात त्या ॲक्टिव्हिटी. कारण वेगळे-वेगळे खेळ वगैरे असतात त्यातून, गाणी वगैरे असतात. ते करून मुलांना आनंद होतोय, करायला मजा वाटते, आनंद येतोय आणि ती खुश आहे. त्यामुळे आम्हाला पण बरं वाटतं. हां, मुलं काहीतरी वेगळं करतायत आणि त्यातून ते खुश आहेत म्हणून. निसर्गावर आधारित निसर्गातून आपल्याला काय काय शिकता येते हे आलेलं होतं. त्याच्यामधून मी मुलाला निसर्गाच्या विविध सानिध्यात घेऊन बाहेर त्याच्याकडून वेगवेगळी झाडे, परत निसर्गातील आपला परिसर दाखवून त्याची माहिती सांगितली. त्याच्यामुळे त्यालाही ते ऐकताना किंवा ते बघताना आनंद वाटला व मलाही त्याच्याकडून करून घेताना आनंद मिळाला. चालताना थांबणे, पळताना थांबणे, त्याच्यामुळे त्याचं कसं जरा बुद्धीचा पण विचार होतोय, कुठं थांबायचं, कुठं जायचं पण त्याची वाटते. मुलांचा कसा विकास करून घेतला पाहिजे, घरच्या घरी कसा विकास झाला पाहिजे, कोणत्या कृती करून घेतल्या पाहिजेत, त्यांना कोणकोणते खेळ आवडतात, खेळामार्फत त्यांना कसं प्रशिक्षण दिलं जाईल याची आम्हाला माहिती मिळाली. त्यामार्फत आम्ही मुलांच्याकडून कृती करून घेतो. व्हिडिओज मी बघते, व्हिडिओज मार्फत जी माहिती मिळते त्याप्रमाणे मी मुलाची कृती करून घेते. त्यामुळे मुलांना कसं होतंय, प्रश्न भरपूर पडतात.
त्यांचा प्रश्न पडल्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होतो. बघितलं, आपल्यासारखेच हे पालक आहेत. ते हे व्हिडिओज नियमित बघत आहेत आणि त्याचा त्यांना काय फायदा होतोय हे त्यांनी आता सांगितलं. तर अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्याला सुद्धा नक्कीच बघायला आवडतील. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आपल्याला हे जे छोटे-छोटे ॲक्टिव्हिटीजचे व्हिडिओज पाठवले जातील, त्या कृती आपल्याला मुलांबरोबर करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ जे आहेत ते पालकांसाठी आहेत. पालकांनी व्हिडिओ बघायचा आहे आणि मुलांबरोबर त्या कृती करायच्या आहेत. आणि मग ते करताना काय होणार आहे? तर या छोट्या-छोट्या अनुभवातनं मुलांना शिकण्याची संधी मिळेल. एकत्र काहीतरी आपण करू. इथे तुम्ही ऐकलत पालक काय सांगतायत, की ते करताना मुलांना मजा आली. ते विचार करायला लागले, प्रश्न विचारायला लागले, आईसोबत संवाद साधायला लागले. असेच अनुभव आपल्याला आपल्या मुलांबरोबर सुद्धा तयार करायचे आहेत की नाही? मग असे व्हिडिओज आपल्याला बघायला लागतील. त्याच्यासाठी मला आता तुमच्याकडनं एक अगदी छोटंसं उत्तर हवं आहे. तुम्हाला काय वाटतं? मुलांबरोबर अशा प्रकारे खेळताना, बोलताना किंवा छोटे उपक्रम जर आपण केले, तर मजा येईल का? तुमच्या मुलांना मजा येईल का? तुम्हाला मजा येईल का? आणि हे मुलांसाठी, त्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे का? आता आपला जो चॅट बॉक्स आहे, तिथे तुम्ही मला थम्ब्स द्या, तर मला कळेल, की तुम्हाला खरंच अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला आवडणार आहे का? मी 2 मिनिटं थांबून बघणार आहे, की तुम्ही याला काय प्रतिसाद देताय. मी परत सांगते, असे व्हिडिओज जर का आपल्याला बघायला आवडत असतील, आपल्याला वाटत असेल की उपक्रम करताना मुलांना आणि आई-वडिलांना मजा येईल, तर तुम्ही होय म्हणून एक थम्स अप कराल का? आपल्याला खूप सारे थम्स अप येतायत. थँक यू. जे लोकं रिस्पॉन्ड करतायत त्यांना मनापासून धन्यवाद आणि मला खात्री आहे की बाकीच्यांनाही हे नक्कीच आवडणार आहे. हं. तर आता प्रश्न असा येतो की ठीक आहे, आम्हाला हे करायला तर मजा येणार आहे. आम्हाला हे करायचं तर आहे. पण हे करायचं कसं? अगदी सोपं आहे. तुमच्या WhatsAppवरती तुम्हाला छोटे-छोटे व्हिडिओज पाठवले जाणार आहेत. त्या व्हिडिओमध्ये एक उपक्रम दाखवला जाणार आहे. तो उपक्रम तुम्ही बघायचा आणि आपल्या मुलाबरोबर करून घ्यायचा. पण माझ्यावरती हे व्हिडिओज मला येणार कसे? ते आता आपण बघूया. तुम्हाला आता दिसतंय की याच्यामध्ये तुम्ही सहभागी कसे होऊ शकता. हं. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्या अंगणवाडी ताई ज्या आहेत, त्यांनी आपल्याला एक लिंक पाठवली असेल. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ते क्लिक करा, त्याद्वारेही तुम्ही सहभागी होऊ शकता किंवा इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय, त्या नंबरवरती तुम्ही हाय असं लिहून मेसेज करू शकता. मी पुन्हा सांगतेय, सेविकेने तुम्हाला जी लिंक पाठवली आहे त्याच्यावरती क्लिक करून सहभागी होऊ शकता किंवा हा जो स्क्रीनवर नंबर दिसतोय 9518792379 या नंबरवरती हाय असे लिहून पाठवायचे आहे. आता तुम्ही हे केल्यानंतर पुढे काय होईल? तर हे केल्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओज बघायचे आहेत. त्याच्यासाठी तुमची स्वतःची इच्छा आहे, संमती आहे, हे तुम्हाला सांगायला लागेल. म्हणून तुम्हाला तिथे जो मेसेज येईल त्याच्यावरती तुम्हाला हो या पर्यायावरती क्लिक करायचंय. तुम्ही हो म्हणलत, की तुम्हाला तुमची संमती आम्हाला मिळेल, की तुम्हाला हे व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय आणि मेसेज सेंड करायचा आहे. त्याच्यानंतर काय होईल? त्याच्यानंतर ते तुम्हाला विचारेल, की तुमच्या अंगणवाडी सेविकेचा 10 अंकी मोबाईल नंबर काय आहे? तो 10 अंकी मोबाईल नंबर जो आहे, तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. हे लिहिताना एक काळजी घ्या, की या नंबरच्या आधी 91 हे लिहायला विसरू नका. लक्षात घ्या 10 आकडी मोबाईल नंबर लिहायच्या आधी 91 हे आवर्जून लिहायचं आहे. मग ते तुम्हाला विचारेल, की तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा योग्य वयोगट काय? काय आहे? वेगवेगळ्या टप्प्यांवरती वाढीच्या जर मुलं असतील, तर त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि आपले व्हिडिओज हे त्या वयोगटानुसार आपण केलेले आहेत. त्यामुळे तुमचं मूल ज्या वयोगटात आहे, तो वयोगट तुम्ही निवडायचा आहे. इतकं तर सोप्पं आहे. मग आता तुम्ही सगळेजण हे रजिस्ट्रेशन पूर्ण कराल आणि त्याच्यावरती जे तुम्हाला येत आहेत, ते तुम्ही नक्की बघाल अशी मला खात्री वाटते. हे व्हिडिओज म्हणजे काय आहे? आधी म्हणलं तसंच थोडंसं आपण मुलांबरोबर घरच्या घरी काय करू शकतो? मुलासोबत आपण आनंदाचे, शिकण्याचे क्षण कसे करू शकतो? याच्यासाठी एक चांगली संधी आहे.
त्यामुळे व्हिडिओ बघत राहा आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.